नमस्कार, मी ॲडव्होकेट अविनाश काले टाइम्स 9 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण 2024मध्ये लोकसभा निवडणुकीचं तिकीट वाटपामध्ये भाजपाने मोहिते पाटलांच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका आणि त्यांनी केलेला विश्वासघात याचं पूर्णपणे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पूर्व इतिहास पाहत असताना मोहिते पाटील नावाची जी शक्ती आहे राजकारणातील, या शक्तीचा जो उदय आहे हा स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये सुरू झाला. कैलासवासी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब यांनी शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तो प्रवेश करत असताना त्यांनी या भागातील जनतेला, स्थानिक भागातल्या लोकांचा रोजगार मिळावा, त्यांच्या शेतीला पाणी मिळावं, कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभारावे म्हणून त्या तत्कालीन काँग्रेस पक्षाकडं मागणी केली आणि या आधारे त्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यानंतरच्या काळामध्ये कैलासवासी वसंतदादा पाटील यांचे ते निकटतम सहकारी म्हणून फार मोठ्या प्रमाणावर गाजले. कैलासवासी सहकार महर्षींनी काँग्रेस पक्षाचं राज्य पातळीवरचं खजिनदारपद भूषवलं. या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार चळवळीचं जे जाळं आहे, मग ते मार्केट कमिटीपासून ते तुमच्या भूविकास बँका असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील आणि अनेक आदिनाथ साखर कारखाना असेल, सदाशिवनगरचा साखर कारखाना असेल, शंकरनगरचा साखर कारखाना असेल, अशा अनेक कारखान्यांना त्यांनी एक मोठ्या प्रमाणावर बळ दिलं आणि तत्कालीन काँग्रेस पक्षाचं जे धोरण ठरलेलं होतं त्यानुसार शहरी पातळीवरचं जे विभाजन आहे ते सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या गटानं किंवा तत्कालीन काळामध्ये जे कोणी असतील त्यांनी ते पाहायचं आणि ग्रामीण भागातलं जे राजकारण आहे ते मोहिते पाटील कैलासवासी सहकार महर्षींनी पाहायचं. अशा पद्धतीची विभाजन रेषा आखली गेली. यानुसार या संपूर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सुमधुर अशा पद्धतीचं सहकारी चळवळीचं एक राजकारण आणि एक सामंजस्यपणाचं नेतृत्व, लोकविकासात्मक, लोकभिमुख असं नेतृत्व उभं राहिलं आणि स्वातंत्र्यप्राप्तीपासून आज तागायत या मतदारसंघाचा एक मोठ्या प्रमाणावर एक शांतता आणि सुव्यवस्था राखून एक पद्धतशीरपणे विकास झाला. कोणतंही शहर, कोणतंही गाव हे सहजासहजी उभं राहत नाही. त्याच्या पाठीमागे त्याग असतो, माणसाचं कष्ट असतं आणि या कष्टाच्या पाठीमागं त्या घराण्याची एक दूरदृष्टी पण असते. कोणी तुम्ही आमचं नेतृत्व करा म्हणून कोणी येत नाही. मोहिते पाटलांचं नेतृत्व या जिल्ह्याने स्वीकारलं. याचं कारण असं होतं की त्यांच्याकडे ती दूरदृष्टी होती, कोणत्याही नेतृत्वाला जाऊन भिडण्याची शक्ती होती. 1972मध्ये दुष्काळ असताना आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचा विवाह झाला. या विवाहाच्या प्रित्यर्थ कैलासवासी सहकार महर्षींनी लक्षभोजन घातलं आणि या लक्षभोजनाची शिकार म्हणून, लक्षभोजनाचे शिकार समग्र देशानं आणि जगानं केले. मोहिते पाटलावर प्रचंड टीकास्त्र सोडण्यात आली आणि काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली. परंतु काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर त्याच कैलासवासी सहकार महर्षींनी कैलासवासी सांगोजीरावजी देशमुख साहेब यांना बिनविरोध या माळशिरस मतदारसंघातून निवडून दिलं. हा चमत्कार त्यांनी दाखवला. परंतु नंतरच्या काळामध्ये जनता पक्षाचा राजवटीचा एक काळ सुरू झाला आणि या संघर्षामध्ये लोक अशाच वावटळीमध्ये वाहत गेले. त्यांनी या तालुक्यामध्ये बदल केला. कैलासवासी सहकार महर्षींचा पराभवसुद्धा सहकार महर्षींनी पाहिला. ज्यांनी डोंगरा एवढं काम केलं त्या सहकार महर्षींनासुद्धा याच तालुक्यामध्ये पराभव पाहावा लागला. हे वास्तव आहे, एक खोटं असलं तरी वास्तव आहे. परंतु झालेली चूक मात्र नंतरच्या काळामध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेला कळली
आपण केलेली चूक या तालुक्याचं नुकसान करते, आपलं स्वतःचं नुकसान करते. कारण आपण हिरे फेकून दिले आणि काचा जवळ केल्या तर चमकणाऱ्या काचा हे हिरे नसतात. ही गोष्ट जेव्हा लोकांना कळली आणि स्वतःचं नुकसान झालं तेव्हा त्याच जनतेनं मोहिते पाटील घराण्यांना प्रचंड ताकद दिली आणि ज्यांनी त्यांच्या विरोधामध्ये कधी काळी उभं राहिलं होतं त्यांचं डिपॉझिटसुद्धा याच तालुक्यानं घालवलं आणि 3,000च्या पुढं त्यांना वोटिंग पडलं नाही. हा इतिहास आहे. इथं कोणाला दुखवण्याचा प्रश्न नाही, पण घटना ज्या इतिहासात आहेत त्या सांगण्याचं काम तुम्हाला मी करतो आहे. 1984 पासून विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचा प्रवास हा खऱ्या अर्थानं संसदीय राजकारणामध्ये विधान सभाच्या पातळीवर सुरू झाला. आमदार म्हणून ते निवडून आले, पण ते निवडून येत असताना तत्कालीन काळामध्ये येस काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना विरोध झाला. तत्कालीन काळामध्ये तेवढा तो विरोध प्रबळ नव्हता, परंतु नंतरच्या काळामध्ये ॲडव्होकेट SB अण्णा यांनी भाजपच्या माध्यमातून विजयसिंहजी मोहिते पाटील साहेबांना रोखण्याचा प्रयत्न केला. 2-3दा प्रयत्न झाला, परंतु याच्यामध्ये ते कधीच यशस्वी झाले नाहीत. पण हे होत असताना नंतरच्या काळामध्ये मात्र एक सुजाण अशा नेतृत्वाचा, एक वैचारिक विरोधकाचा अस्त झाला, म्हणजे त्यांच्या राजनीतीचा अस्त झाला. आणि याची जागा जी आहे ते उत्तमराव जानकर या गटाच्या लोकांनी घेतली की ज्याचा इम्पॅक्ट हा वेगळ्या पद्धतीचा होता. माळशिरस तालुक्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, दादागिरीची भाषा करणे आणि उर्मटपणाचं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं सुरू झालं आणि एक प्रचंड एक वेगळ्या पद्धतीची खुन्नस आपण आहोत आणि त्या खुन्नसेमध्ये आहोत अशा पद्धतीचं चित्र रंगवण्यात आलं. आपण त्याचाही वापर नंतरच्या काळामध्ये आपण करणार आहोत. परंतु जर तुम्ही पाहिलं तर हा सगळा सिलसिला चालू असताना ज्या काँग्रेस पक्षाला सातत्यानं बळ दिलं त्याच काँग्रेस पक्षामध्ये विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना साधं जिल्हाध्यक्षपद मिळवता नाही, प्रचंड मोठा संघर्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलांना करावा लागला. या लढाईमध्ये मी त्यांच्या समेत होतो. अगदी सयाजीराव गायकवाडांचे नातू त्यांनाही मी भेटलो होतो आणि तुम्हाला मी सांगतो की या संघर्षामधूनच रणजितसिंह मोहिते पाटील साहेब हे काँग्रेसवर नाराज झाले. याच काळामध्ये 1999 साली शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्वाभिमानी राजकारणाची हाळी देत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी मोहिते पाटलांना आवाज दिला आणि मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचं पसंत केलं. याला कारण पवारसाहेब आणि विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, कारण त्यावेळेस पवारसाहेब जे होते ते पालकमंत्री असताना विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब हे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. हा जो दीर्घकालीन त्यांचा सहवास होता, काँग्रेस पक्षापासून सहवास होता, त्याची परिणिती म्हणून पवारसाहेबांच्या बरोबर राजकारण करायचा निर्णय हा विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांनी घेतला. रणजितसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, युवक काँग्रेसची महाराष्ट्र राज्याची धुरा पडली. हे अध्यक्षपद सांभाळत असताना एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा समग्र महाराष्ट्र पालथा घालून राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्याचं काम रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलं. परंतु दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेला जो गट होता अजितदादा पवारांचा, या गटाचे कान काही लोकांनी भरले आणि त्यांनी सांगितलं की रणजितसिंह मोहिते पाटील हे फार महत्त्वाकांक्षी नेते आहेत आणि ते जर पुढं आले, भविष्यामध्ये पुढं आले तर ते तुमचं नुकसान करतील. कारण पवारसाहेबांचा विश्वास मोहिते पाटलावर एवढा जबरदस्त होता की ते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांना आपले मानसपुत्र मानायचे. हा सलोखा
सहन न झाल्यानं अजित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांचे पंख छाटण्याचं काम सुरू केलं आणि याचा हा जो परिणाम आहे तो थेट आपल्याला करमाळ्यामध्ये दिसला. त्यापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील साहेब, नामदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब म्हणून 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या नात्यानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आणि पॉवरफुल असं घराणं म्हणून ते पुढे येत असतानाच 2004 साली त्यांना विरोध मोठ्या प्रमाणावर झाला. याचं सगळ्यात मोठं कारण होतं की 1995 साली शिवसेना आणि भाजपाचं युतीचं सरकार बनत असताना कैलासवासी प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब यांची आणि कैलासवासी गोपीनाथजीरावजी मुंडे साहेब यांची असलेली जी दोस्ती आहे, या दोस्तीतून हे सरकार स्थापित व्हावं म्हणून ज्या 5 अपक्षांना सोलापूर जिल्ह्यातून घेऊन कैलासवासी प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या तत्कालीन सरकारला जे युतीला जे समर्थन दिलं होतं त्याचा परिणाम म्हणून सहकार मंत्रालय कैलासवासी प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेबांना दिलं होतं. त्यानंतर 2001च्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि या उमेदवारीमध्ये कैलासवासी प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब हे मोठ्या प्रमाणावर निवडून आले होते, मोठ्या मतांनी निवडून आले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून या काळामध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्या विरोधामध्ये प्रचंड अशी मोहीम राबवली होती. परंतु याच लक्ष्मणराव ढोबळे यांचा पराभव उस्मानाबाद लोकसभा राखीव मतदारसंघामध्ये केला आणि करमाळ्यामधून तो झाला. याचा रोष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या डोक्यामध्ये होता आणि त्यांनी बबनराव पाचपुते असतील, सूर्यकांता पाटील असतील यांच्या पुढं डबल निष्ठेचा, दुहेरी निष्ठेचा मुद्दा उपस्थित केला आणि तो औरंगाबादच्या अधिवेशनामध्ये, राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजला आणि मोहिते पाटलांना लक्ष करण्यात आलं. इथून खऱ्या अर्थानं मोहिते पाटलांचे पंख छाटण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालं. त्याची परिणती 2006 सालीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली आणि आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये धचा मा करून मोहिते पाटील हा कारखाना बळकावतायत अशा पद्धतीची भूमिका आणि अशा पद्धती विकृत प्रचार करून मोहिते पाटलांना तो कारखाना वाचवण्याच्या भूमिकेमधून ते तिथे गेलेले असतानासुद्धा त्यांना डावलण्यासाठी म्हणून विकृत प्रचार करण्यात गेला आणि स्थानिक भूमिपुत्र म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण पुढं आणलं गेलं आणि याच्यातून हा सगळा प्रकार अजित पवारांपर्यंत गेला. अजितदादांनी मै हूं ना हा त्यांना शब्द दिला आणि मै हूं हा शब्दप्रयोग तत्कालीन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गाजला. तत्कालीन काळामध्ये करमाळ्यामध्ये रुजलेले छोटंसं रोपटं त्या काळामध्ये बबनदादा शिंदे असतील, संजय मामा शिंदे असतील यांनी कुणीही मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये बंड करण्याचं धाडस दाखवलेलं नव्हतं. कारण बबनदादा शिंदे असतील, कैलासवासी दिगंबररावजी बागल साहेब असतील, या सगळ्यांना समवेत घेऊन मोहिते पाटील चालत होते अगदी भाईसाहेब पाटलापर्यंत. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र महत्त्वाकांक्षेचे पंख फुटले. अजितदादांनी त्यांना सांगितलं, मै हूं ना, तुम्हाला आता दुसऱ्या कुठल्याही नेतृत्वाची गरज नाही, तुम्ही माझ्याकडे थेट येऊ शकता. आणि थेट येण्याची जी भावना आहे ही त्यांच्यामध्ये रुजवली गेली आणि मी तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त देईन अशा पद्धतीची लालसा एकदा निर्माण झाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्याचा जो तानाबाना आहे, जो समजूतदारपणा आहे, तो लोप पावला आणि लोक त्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले. ते आकर्षित झाल्यानंतर हे सगळं चालू झालं, एका वेगळ्या पद्धतीने चालू झालं. परंतु तुम्ही जर पाहिलं तर काल परवा याच शिवरत्नवर प्राध्यापक विलासराव घुमरे यांची सभा झालेली एक व्हिडिओ मी पाहिला. त्याच्यामध्ये अगदी जयवंतराव जगतापापासून ते विलासरावजी घुमरे सर यांनी सुद्धा असं म्हणले की आदिनाथ वाचवण्याची शक्ती परमेश्वरानं मोहिते पाटलांना द्यावी आणि मोहिते पाटलांनी आदिनाथ साखर कारखाना वाचवावा. ही दूरदृष्टी मोहिते पाटलाकडे आहे. फक्त विरोधासाठी विरोध म्हणून करायचा म्हणून त्यांनी कधी केला नाही. ती कुबुद्धी त्यांच्याकडे नाही आहे. मोहिते पाटलाकडे ही दूरदृष्टी आहे की त्यांनी जातीचं, पातीचं, एखाद्या समाजाचं, एखाद्या धर्माचा तिरस्कार करण्याचं राजकारण कधी केलं नाही. तो त्याचा DNA नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. जेव्हा 2004 साली 2001 साली लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये गेलो होतो, तिथं आमचे आता लियाकत शेख म्हणून होते,
की जे रामवाडीमध्ये उर्दू शाळेचे सेक्रेटरी होते, आता ते आपल्यात हयात नाही आहेत, तर ते माझे मित्र होते. मी लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना मी भेटलो. ते म्हणाले, अरे आवी, तू कसा काय भाजपाचा माझ्याकडे घेऊन आला? मी त्यांना सांगितलं, भाजपा काही असेल पण मोहिते पाटील त्या कुळीतील नाही आहेत. मोहिते पाटलांचा DNA तसा नाही. आणि मी अनेक उदाहरणं त्यांना दिली. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की मोहिते पाटलांना खुद्द सोलापूर शहरातून मुस्लिम आणि दलित कम्युनिटीने फार मोठ्या प्रमाणावर सहकार्याने योगदान केलं. मी इथं या ठिकाणी नमूद करतो, पूर्व भागातील एक गाव आहे की ज्या गावामध्ये जाती प्रथा पाळण्याचं प्रमाण हे थोडंसं होतं. आणि याच्यातून सहस्त्रलिंगाची पूजा करण्याचं काम एका कुटुंबानं, प्रतिष्ठित कुटुंबानं केलं. आणि सवाशीण म्हणून आदरणीय रणजितसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्या मातोश्रींना तिथं निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी पाहिलं की प्रतिष्ठित असलेले परंतु दलित समाजाच्या असलेल्या भगिनींना बाहेरच्या बाजूला वेगळ्या पंक्तीत बसवलेलं आहे. त्यांनी विचारलं, हे बाहेर का बसवले तुम्ही? कारण त्यातल्या काही परिचित महिला ह्या त्यांच्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, आमच्या इकडे अशी प्रथा आहे, त्या मागासवर्गीय असल्यामुळं आम्ही त्यांना बाहेर बसवलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, 1950 साली या सगळ्या प्रथा आम्ही मोडीत काढलेल्या आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण असो, याच्यामध्ये असल्या पद्धतीचा हिनकस विचार करायचा नाही. मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं की कैलासवासी सहकार महर्षी काकासाहेब, बाबासाहेब माने पाटील आणि धर्मवीर सदाशिवराव माने पाटील या त्रयबंधूंनी त्या काळामध्ये हा कुविचार मोडून टाकला. म्हणून जर तुम्ही बाबासाहेब माने पाटलांच्या इतिहास तुम्ही पाहिला तर त्यांचे अनेक मुस्लिम सहकारी होते, वडार समाजाचे सहकारी होते, मातंग समाजाचे सहकारी होते, नवबौद्धातले सहकारी होते. त्यांची नावं मी आता इथे घेणार नाही, परंतु अगदी छोटे रावसाहेब वगैरे असे नावं त्याच्यामध्ये आहेत. परंतु असे सगळे सहकारी घेऊन बाबासाहेब माने पाटलांनी हा गावगाडा चालवला. तर तेव्हापासून आम्ही हे सगळं मोडीत काढलेलं आहे असं म्हणून आदरणीय रणजितदादांच्या मातोश्रींनी त्या महिलांना आपल्या समेत एकत्रित बसवून जेवण घेतलं. हा जो DNA आहे हा मोहिते पाटलांचा DNA मला माहीत होता. हा मोहिते पाटलाचा DNA आहे. तो कुणाला सहजासहजी समजत नाही आहे, परंतु तो इथली जनता, या सोलापूर जिल्ह्यातली जनता हा DNA जाणते. खरं तर आश्चर्य होतं की मोहिते पाटलांनी भाजपाकडे जाणं हेच खरंच सगळ्यात मोठं आश्चर्य होतं. परंतु जीवनामध्ये अपघात हे होत असतात. ऊन सावलीचा खेळ चालत असतो. माझ्या मित्रांनी मला एक चांगला सुविचार शेअर केला, कामयाबी के सफ़र में धूप का होना भी जरूरी होता है. अगर कामयाबी के सफ़र में धूप नहीं होती, सिर्फ छाव होती है, तो आदमी सो जाता है और सोए हुए आदमी की कत्ल करना बहुत आसान होता है. मित्रांनो, मोहिते पाटील हे अशा संकटाला डगमगणारे नेतृत्व नाही आहे. त्यांचा असलेला जो कार्यकर्ता आहे तोही तो डगमगणारा नाही आहे. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत जे पोटार्थी नाही आहेत, ते भाडोत्री नाही आहेत, ते सांभाळलेले नाही आहेत, तर त्यांना आपल्यासं केलेलं आहे. हृदयाला हृदयाची भाषा समजावी त्या पद्धतीनं ही हृदय एकमेकाला जोडलेले आहेत. मी जेव्हा म्हणतो भाजपानं मोहिते पाटलांचा केसानं गळा कापला असं म्हणत नाहीये मी, तर भाजपानं आमचा केसानं गळा कापला. ज्या भाजपाला आम्ही स्वीकारतही नव्हतो, मोहिते पाटलांनी स्वीकारलं म्हणून त्या भाजपाला स्वीकारण्यापर्यंत आमची भूमिका गेली, फक्त मोहिते पाटलामुळे गेली. परंतु आज त्याच भाजपानं ह्या समविचारी टोळक्याचं ऐकून, समविचारी टोळका हा जो टोळका आहे ह्या टोळक्याची हैसियत काय, ह्या टोळक्याकडे जर तुम्ही पाहिलं तर संजय मामा शिंदेपासून प्रशांत परिचारकपासून ते शहाजी बापूपर्यंत आणि उत्तमराव जानकरापर्यंत हे जे टोळकं निर्माण झालेलं आहे याच्याकडे कुठली वैचारिक निष्ठा आहे? ज्या खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या इतिहासाकडे जर पाहिलं आपण तर जो फलटणच्या सातारा विभागामध्ये एक काँग्रेसचा युवक अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष,
या जिल्हाध्यक्षाला स्वतःची ग्रामपंचायत नाही, स्वतःचा झेडपी गण निवडून आणता आला नाही, स्वतःचा आमदार कधी निवडून आणता आला नाही. त्या माणसाला उमेदवारी दिली गेली भाजपाकडून, आणि तेव्हा माणसाची लायकी काय, क्षमता काय हा विचारही मोहिते पाटलांनी केला नाही. तो साधा प्रश्नही विचारला नाही. तुम्ही द्याल तो उमेदवार, आम्ही निवडून देऊ म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला. मोहिते पाटलांचा आदेश प्रमाण मानून इथल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे रणजितसिंह निंबाळकर यांना खांद्यावर घेतलं. 1 लाखाचं लीड दिलं. माणसं म्हणतात मोहिते पाटलांच्या मतदारसंघामध्ये इतकीच मतं पडतात कारण दुसऱ्या बाजूला एवढी मतं आहेत. तुमचा भ्रम आहे मित्रांनो. मोहिते पाटील हे तालुक्यापुरतं मर्यादित नेतृत्व नाही. हे समग्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेला, अगदी हातकणंगलेपर्यंत गेला, तर महाराष्ट्रभर ते व्यापलेलं आहे नेतृत्व. हे ताकद आज तुम्हाला दिसणार नाही. ही जी सुप्त ताकद आहे, आज तुम्ही तुमच्या पायामध्ये सुरुंग टाकून घेतलेले आहेत. ही जी सुप्त सुरुंग तुम्ही टाकून घेतलेले आहेत त्याचे ब्लास्ट हे तुम्हाला येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील. इतकं सोपं नाही आहे मित्रांनो. तुम्ही फक्त लोकसभेचा विचार केला, 4 टोळक्याचा विचार केला आणि मोहिते पाटलासारख्या समर्थ आणि निष्ठावंत, विनाकारण कुणाची खोडी न काढणाऱ्या घराण्याला डावलण्याचं पाप तुम्ही केलं. आज तुम्हाला यशस्वी झाल्यासारखं वाटत असेल, पण हा तुमचा लोकभ्रम आहे, तुमचा झालेला मानसिक भ्रम आहे. या भ्रमाची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. मला ह्याच्याबद्दल असूया वाटत नाही, मला ह्याची खंतही वाटत नाही की भाजपानं त्यांना डावललं, भाजपानं त्यांना तिकीट दिलं नाही आणि आमचा आता हौसला जो आहे तो फार कमी होईल, आम्ही फार घाबरलेले असू, तर ते तुमच्या डोक्यातून काढून टाका. संघर्ष आमच्यासाठी कधी नव्हता, जुना नव्हता, नवा नव्हता. संघर्ष आम्ही अनेकदा केलेले आहेत आणि संघर्षाच्या छताडावर पाय ठेवून पुढं कसं जायचं हे मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्याला पूर्णपणे माहीत आहे. हे भाजपानं लक्षात ठेवावं. मित्रांनो, तुम्हाला या निवडणुकीमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की जे गैरसमज आमच्यामध्ये निर्माण झाले होते, आदरणीय पवार साहेबांमध्ये निर्माण झाले होते, त्याच पवार साहेबांच्या सहकार्यानं सुद्धा भविष्य काळामध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून या समग्र लोकसभा मतदारसंघाची सगळी विस्कटलेली घडी आहे ती तुम्हाला आम्ही जागेवर आणून दाखवू. करमाळ्यामध्ये तुम्ही गेलात, नारायणआबा पाटील आमचे, माड्यामध्ये तुम्ही जा, संजय घाटणेकरापासून ते अनेक संजय पाटलापासून ते भारत आबा पाटलापर्यंत सगळी माणसं आमची माणसं आहेत. तिथं असलेला सगळा पुरोगामी गट आमच्याबरोबर आहे. तुम्ही सांगोल्याला जा, सांगोल्यामध्ये कोण नाही, आमचे सगळेच आहेत. आमचे कल्याणराव काळे आहेत, आमचे आता गणपतराव देशमुखांचे नातू आहेत. तुम्हाला वाटतं का की कैलासवासी गणपतरावजी देशमुख साहेब, आबासाहेब यांच्यानी मोहिते पाटील घराण्याचे संबंध आजचे नाही आहेत, ते अनेक पिढ्यांचे आहेत. आणि मग हा गट आहे. मग तुम्ही माळशिरस तालुक्यामध्ये या, इथं पवारसाहेबांना मानणारा आणि मोहिते पाटील यांना मानणारा जो गट आहे तो सगळा गट एकत्रित येईल. तेव्हा तुम्ही ज्याला फार मोठा उंट समजत होता, तो बेडूक असलेला तुमच्या लक्षात येईल. 50-60 हजाराच्या पुढं त्या माणसाची टक्केवारी जाणार नाही, हे मी तुम्हाला आज इथं लिहून सांगतो. मित्रांनो, मसवडमध्ये जा. मसवड हे कुणाचं आहे? मोहिते पाटलांचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर मोहिते पाटील हे मसवडचे राजघराण्यातील सदस्य आहेत, कुटुंबातील घटक आहेत, मानचे राजे होते ते. त्यामुळं ते त्या भागासाठी परके नाही आहेत. आणि भविष्य काळामध्ये जो संघर्ष आहे, जो खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जे तुमचे आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब यांच्यामध्ये जो संघर्ष आहे, या संघर्षातून आदरणीय रामराजेंची शक्ती
मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. मग आता ही लढाई जी होणार आहे ही नुसती चुरशीशी होणार नाही मित्रांनो, तर ही लढत पूर्ण छापा काट्याची होणार आहे. तुमचे मुंडकं काट्या काय त्याला म्हणते धोबी पचाड केल्याशिवाय मोहिते पाटील आणि मोहिते पाटील गटाचा माणूस आता राहणार नाही. कारण आम्ही या तुमच्या खंजीर खुपसण्याच्या कृतीनं फक्त दुखावलेलो नाही, तर आम्ही पूर्ण इरेला आणि ईर्षेला पेटलेलो आहोत. आता बघायचं आहे घोडा आणि मैदान आम्हाला बघायचं आहे. कोण किती बाजी मारतो, किती लावायचे तेवढी ताकद लावा. पण आता तुमचा आता निभाव या ठिकाणी लागणार नाही. येथे पिसून माझे काळीज बैसलो मी, येथे पिसून माझे काळीज बैसलो मी, आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही. धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांना तुम्ही कमी समजता. अरे त्या माणसासारखा मुरब्बी, त्या माणसासारखा समजूतदार, त्या माणसासारखा लोकसंग्राहक माणूस तुम्हाला राजकारणामध्ये सापडणार नाही. ज्या माणसानं पायाला भिंगरी बांधून भाजपाची पताका खांद्यावर मोठ्या विश्वासाने घेतली, त्या माणसाचा दगाबाजी तुम्ही केली. आणि कधीतरी 5 वर्षातून एकदा फक्त निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही खोटी आश्वासनं देऊन, पाण्याची नाटकं तुम्ही करून, हे सगळ्याला मंजुरी देऊन तुम्ही फार मोठे तीर मारलेत असं तुम्ही दाखवता. वस्तुस्थिती ही आहे मित्रांनो की जर तुम्ही कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा पासून जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळवण्याला प्रतिबंध आहे, अशा पद्धतीचा निकाल आहे. दुसऱ्या बाजूनं पाण्याची जी पर्सेंटेज आहे ते आता नेहमीपेक्षा 25% कमी पडलेलं आहे. ज्या कटेजिहार इथून जे तुम्ही हे पाणी मानकडे आणलेलं आहे, त्या नेरमध्ये जे पाणी तुम्ही भरून घेतलेलं आहे, आंधळी धरण भरून घेतलेलं आहे नेरमधून, त्याची वास्तव मात्र जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कृष्णा लवादानुसार 14 ऑक्टोबरपर्यंतच पाणी परवाना उचलता येतो, त्यानंतर पाणी उचलता येत नाही. तो निर्णय तुम्ही धाब्यावर बसून फक्त निवडणुका डोळ्यापुढं ठेवून हे पाणी भरून घेऊन दिशाभूल केलेली आहे, कारण त्याचं पाणीपूजन तुम्हाला करायचं होतं. तुम्ही लोणंद ते पंढरपूर ही योजना मंजूर करून आणली, अशा पद्धतीचा डांगोरा पिटला. परंतु त्याच खासदार रणजित निंबाळकरांनी सांगितलं की नजीकच्या काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता त्याला मिळेल. म्हणजे ती अद्यापपर्यंत मान्यता मिळालेली नाही, पण तुम्ही मात्र ते गाजर जनतेला दाखवलं. ह्या मान्यता, अशा पद्धतीच्या ज्या मान्यता आहेत त्या सुरेश प्रभूंच्या कालावधीमध्ये आदरणीय आमदार रणजितसिंह जे मोहिते तत्कालीन काळामध्ये खासदार रणजितसिंह मोहिते पाटील जे राज्यसभेचे खासदार होते, त्यांनी सुरेश प्रभू यांच्याकडून ती मंजुरी आणली होती. राजकारणामध्ये अशा पद्धतीचे प्रकल्प आणणं ही बाब नवीन नाही. आता लगेचच तुम्हाला सांगतो, मंगळवेढ्यामध्ये घोषणा केली की जे 40 वर्ष जमलं नाही ते लगे आम्ही तुम्हाला उजनीतून 1 TMC पाणी देणार. अरे उजनीवर भार टाकणार आहात किती? उजनीला पाणी जोडणार आहात का नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. उजनीला जर पाणी जोडणारच नसाल तुम्ही, तर तुम्ही इथून 1 TMC पाण्याच्या योजनेत इकडं पाणी देणार तिकडं पाणी देणार, हे गाजरं कशासाठी दाखवतात. म्हणून हा जो प्रोजेक्ट आहे कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा, हा प्रोजेक्ट हा काय ह्यांचा नव्हताच. हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं सगळी जनता जाणते. 2004 पासून विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मसुदा अगदी योग्य पद्धतीनं मांडला. 31 तालुके, 6 जिल्हे दुष्काळ होऊन लक्षावधी हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा हा प्रकल्प मात्र इथल्या राज्यकर्त्याच्या उदासीनतेमुळं पूर्ण होऊ शकला नाही. याचं शल्य उराशी बाळगत असताना तुम्ही मात्र आज तो पूर्णत्वाला गेल्याच्या आणि हे सगळी नाटकं तुम्ही करतात. मसवडसारख्या आणि मानसारख्या भागामध्ये आम्ही पाणी आणल्याचं नाटकं करतात. अशा पद्धतीचे हे नाटक चालणार नाही. याचं कारण असं आहे की आता हे तुम्हाला आता ह्या निवडणुका झाल्यानंतर हे कोरडे
ठाक जेव्हा बंधारे पडतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पाणीही गेलं आणि खासदारी निघून गेला. पुन्हा तुमच्या तोंडाला पानं पुसले जाणार आहे. तात्पुरत्या निवडणुकीच्या काळामध्ये खांद्याला धोपटे अडकवून म्हशी बाजाराचं काम करणारा खासदार तुम्हाला पाहिजे का? 24 तास जनतेसाठी ऑफिसमध्ये बसून जनतेचा दरबार कायमस्वरूपी 24 तास भरवणारे धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब पाहिजेत. हा जनतेला प्रश्न आहे. तुम्ही जर पाहिलं तर जनतेचा दरबार असा कधीतरी 5 वर्षातून निवडणुका तोंडावर जनता दरबार भरवला अशा पद्धती नाटकं जी चालू केली आताच्या आमदारांना सुद्धा अशी नाटकं कधी मोहिते पाटलांनी केली नाहीत. त्यांचा दरबार सातत्यानं भरलेला असतो. त्या दरबारामध्ये गरजेनुसार माणसं येतात, गरजेनुसार जातात. असं एक दिवसाचं नाटक आणि जत्रा भरवण्याचं काम मोहिते पाटलांनी केलं नाही. कारण जत्रा ते भरवतात आणि जत्रामध्ये ते खेळ दाखवतात जे चमत्कार करतात, गारुड्याचा खेळ दाखवतात. त्यांचं ते काम आहे, भूमिपुत्राचं ते काम नाही. तुमच्या आणि आमच्या खांद्याला खांदा लावून पिढ्याने पिढ्या आपल्याला एकत्रित राहायचं आहे. तुम्हाला फसवून आणि आम्हाला फसवून कुठेही कुठाला जायचं नाही याचं भान मोहिते पाटलांना आहे, याचं भान कार्यकर्त्यांना आहे. म्हणून आम्ही जो शब्द देतो तो शब्द ही काळ्या दगडावरची रेघ असते. मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांना दिलेला शब्द हाही काळ्या दगडावरची रेघ असते. सुखदुःखामध्ये परिवार म्हणून आम्ही उभा राहतो. मोहिते पाटील हा राजकीय गट नाही तर मोहिते पाटील हा परिवार आहे, हे लक्षात घ्या. यासाठी पक्ष आणि कुठला तरी एक विचार एवढा फार मर्यादित आणि संकुचित विचार नाही. हे या पक्षाचे असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू असं अजिबात नाही आहे. मोहिते पाटील हा परिवारवाद आहे, परिवार आहे आणि तो समग्र जनतेचा परिवार आहे. हा फक्त घराणेशाहीचा परिवार नाही. ही बाब लक्षात ठेवून तुम्हाला मी एवढंच सांगतो की आता कामयाबीच्या दिशेनं आम्ही आहोत. आम्ही फार प्रफुल्लित आहोत. हे युद्ध होणं एकदा गरजेचं होतं. कारण बिंडकुळ्यांचा आवाज फार झाला. बिंडकुळ्यांचा आवाज इतका झाला की आता त्यातमध्ये सिंहाच्या गर्जनासुद्धा पिकाय वाटाव्यात अशा पद्धतीनं झालं. आणि बेडूक राजा आलं की काय अशा पद्धतीचे, कारण बेडूक उड्या मारणारी माणसं आपण पाहिली. ज्या भाजपानं उमेदवारी नाकारल्याबरोबर लगेच राष्ट्रवादीमध्ये आणि आता लगेच लोकसभा आल्यानंतर मित्र माझा आहे, मला सोलापूरमध्ये उभं राहायचं आहे म्हणून लगेच भाजपामध्ये आणि माझा DNA भाजपामध्ये आहे असा माणूस सांगतो. म्हणजे आता DNA नेमका कुठं आहे? आणि मोहिते पाटलांनी विरोध म्हणून मी जात फक्त बदललेली आहे, माझा इतका राग आहे. आणि मग सोलापूरमध्ये उमेदवारी मागताना तिथं काय मोहिते पाटील आहेत का? अरे खायचं आहे ना, मग सोंग कशाला करतो? ताकाला जाऊन गाडगं कशाला लपवतो? अरे बाबा हे असले पाप करू नको. आम्ही सांगितलं की एकतर मुळामध्ये पुन्हा पॅक्टनं पुन्हा करारानं आरक्षित जागा ज्या आहेत त्या अगोदर दलितांना फार कमी मिळतात. त्यातल्या त्यात नवबौद्ध समाजावर तर फार मोठा अन्याय होतो. त्याला अनेक जण नाकारतायत त्यांच्या उमेदवारीला. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या समाजावर खऱ्या मागासवर्गावर अन्याय करू नका. ज्या काय थोड्याफार इनमिन जागा येतात त्याही जागेवर तुम्ही कुठंतरी डल्ला मारण्याचा प्रयत्न करता. हे सगळे चोर आहेत आणि या चोरांना अभय देण्याचं काम भाजपासुद्धा करते. याचं शल्य आणि याचं दुःख आम्हाला आहे. आणि म्हणून माझं हे सांगणं आहे की अशा बहुरूपी माणसांना, जादूगार माणसांना, जादूचं थोडंसं खेळ दाखवून मनोरंजन करणाऱ्या माणसाकडे लक्ष देण्याची फारशी गरज नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण बनवला. निश्चितपणे मी सांगतो की मोहिते पाटील हा परिवार आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे आमचे नेते आहेत. उद्याच्या काळामध्ये मोहिते पाटील साहेब हे निर्णय घेतील. आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक बैठक बोलवतील आणि या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो आपल्याला शिरसंवाद असेल, तो आपल्याला मान्य असेल. आणि आपण पुन्हा एकदा उभा राहू, इतक्या जोमानं आणि इतक्या ताकदीनं उभा राहू. हर गली से, हर नगर से हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. अशा पद्धतीनं इथून प्रत्येक माणूस आज मोहिते पाटलांच्यासाठी, मोहिते पाटलांचा गड पुन्हा आणखीन एकदा आपल्याला जिंकून आणायचा आहे. तो एवढ्यासाठीच की आदरणीय दादांचा आता वय झालेला आहे. आपल्या पवारसाहेबांचंही वय झालेलं आहे. या ज्येष्ठ माणसांचं प्रकृती तेवढी साथ देत नसतानासुद्धा मोठ्या आशेनं आदरणीय दादांनीसुद्धा दिल्लीपर्यंत आणि मुंबईपर्यंत प्रवास केला. अगदी मोठ्या मोठ्या नेतृत्वाला त्यांनी भेटी दिल्या. त्या दादांच्या समोर
आपल्याला तुमच्या आणि माझ्या कष्टानं या विजयाचं जे गिफ्ट आहे ते दादांच्या पायाशी आपल्याला नेऊन ठेवायचं आहे. फक्त माझ्या दादांसाठी, माझ्या विजयदादांसाठी, आपल्या कुटुंबकर्त्यासाठी एवढं कराल, एवढीच आशावाद ठेवतो आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.